गुड मॉर्निंग दोस्त हो. तर आम्ही जी काल साफसफाई केला ते कचरो टाकतो तर जातो आम्ही ऑफिसला. चला तर आम्ही चाललोय आता रूमवर. ऑफिस झालेलं आहे आमचा दिवसभरचा कंटाळा तर जाणार. हे बघा कसं चला ते आज आपल्या पुढे गेले नाहीतर रोज आपल्या पुढे दोघे कोणते एवढा काय भेटवत ना हे बघा गोल गोल फेऱ्या घेतो त्याने आज आपल्या उशीर झालो ते आपल्याला रोज भेटतात त्यामुळे आता मी तिका भेटून घेऊन होय म्हणजे तिका असं वाटणार नाही. आपल्या खाली भेटत आज ते वरती गेले म्हणजे आपण किती लेट आवाज चल ह्यांची काय मस्ती चालूच राहील. आपण जाऊया आता रूमवर. अशा फिरी गोल गोल फिरते आणि जाते तिकडे तिकडे. सो गाईज आता गाडीवरून येते तर आम्हाला सुचला एक रॅप तर आम्ही तुम्हाला दाखवतो. मन काय नाही भारी आहे बरं. आम्ही जी का सेलिब्रिटी या या यार म्हणो या या आमची का सेलिब्रिटी या पितो चाय आणि खारी जाता चाय पिता आणि झोपता. त्या कोण आहे तो त्याला पण मागे काढेल. डेफिनेशन ऑथेंटिक घुसलाय. मी एकटीच या करते हे उगा त्रिपट व्या करता. चलो आता जाता मी हे गाडी थांबून ह्याचं गाणं ऐकलंय. आता मी जाताना पितो चाय खारी. आम्ही ते सेलिब्रिटी पितो चाय आणि खारी. आम्ही तिघं सेलिब्रिटी पितो चाय आणि खारी. या या डेफिनेशन डेफिनेटली असं आहे. डेफिनेटली ऑथेंटिसिटी. तुझं ऐकून गाणं विसरून डेफिनेशन ऑथेंटिसिटी. अच्छा डेफिनेटली ऑथेंटिसिटी. हैदराबाद शहर का सिंधुदुर्ग म्हणणं तू शहर का सिंधुदुर्ग शहर का सेलिब्रिटी म्हण. थ्री सेलिब्रिटी सिंधुदुर्ग शहर का थ्री सेलिब्रिटी. जेवणात असतं आमच्याकडे रोज भात आणि पिठी खिचडी भात खिचडी विथ तूप. अरे यमक जुळायचं झाड खिचडी काय खिचडी सिंधुदुर्ग शहर का. आणि तर आज आम्ही एक नवीन हे रिव्ह्यू करणार आहोत की आम्ही आमचं चॅनलचं नाव करतोय चेंज. बाय बघत्रीवर करतोय थ्री ऑफ सेलिब्रिटी. आम्ही ही अशी आजी जाता हा लाकडा घेऊन. एवढं वाईट वाटतं ना बघून. माका माझ्या आईची आठवण येते. जरा गहना तर विषय गहन का तो सांगतो आहे. तर आम्ही थांबून जरा आम्ही पाणी बघतो यासाठी कारण जेव्हा आम्ही जत्रेतून रात्रीची येत होता तेव्हा ह्या पाणी ना उलट्या दिशेने वाहत होता. म्हणजे ह्या साईडने रोजता असा वाहता त्या साईडने पण रात्रीचा आता उलट्या साईडने वाहता. आणि जवळजवळ भरपूर पाणी वगैरे असं भरलेलं असतं तर कदाचित भरती ओटीच्या तसा काहीतरी असतात. पण आमका ह्या आधी काही माहिती नव्हता. जसं की आमका ह्या आधी माहिती नव्हता. आमका वाटलं की रात्री आम्ही इला होती अमावस्या होती ना जत्रेत त्या आमका भूत बिया होतं की काय असं जानला वाटलं. आमका असंच वाटलेलं की रात्रीचं असं काहीतरी अमावस्या म्हणून असा उलट्या दिशेने वाहता की काय पाणी. हो एकदम वरतीपर्यंत दिसत होतं पाणी. पण बघ ना हा पूर्ण प्रवाह परत उलट्या साईडने कसा जाऊन वाहत असेल. हो चला आता गाडी इली आम्ही बसतो आणि जातो घरी रूमवर. तर काय विषय माहिती आहे रूमवर खाली जाऊन मी परत ऑफिसला येईल. एकतर हा उपवास आणि त्याच्यात पनीर हे विसरून गेली. म्हणजे इकडे मिळत नाही त्यामुळे आम्ही आमच्या मित्रांक आणूक सांगितलेलं ह्या त्यानं आणलं आणि पण हेच विसरून गेलो. मी रूमवर जाऊन हे परत वडी काढत इलंय कारण उद्या आम्ही घरी जाऊचे तर फ्रीजमध्येच राहात म्हणून. यावचा पण नव्हता पण नाईलाच पण होता.
परत जाते परत मरत मरत. सिंधुदुर्ग सिटी काही सेलिब्रिटी. आज आमच्या जेवणात थोडं स्पेशल आहे. हे काजू आहेत जे आम्हाला शेजाऱ्यांनी दिले आहेत, दीपाने दिले आम्हाला हे. आणि हे काजू आम्ही कशात तरी टाकणार आहोत कारण आमच्याकडे आज आहे स्पेशल डिश. तुम्हाला पण समजेलच. वा, काजू असं बघितलंच की समाधान वाटतं ना ग. तर आता मी बनवतोय जेवण आणि डाळ तर आपली झालेली आहे बनवून. आणि आता ही भाताची तयारी चालू आहे. पण जरा आमचं कुकर ना जरा हे झालंय, सैल होतं सारखा. त्यामुळे जरा तो रिपेअरिंग करायचं काम चालू आहे. आणि ती आहे, तिला आम्ही बसवलं आहे आठवड्याभराच्या आमच्या ऑफिसच्या कपड्यांची इस्त्री करायला. आता ती इस्त्री करेल. आमचे आठवड्याभराचे कपडे असतात ते आम्ही एकदम इस्त्री करून ठेवतो कारण त्या आम्हाला जायचं आहे घरी आणि मग घरून आल्यानंतर ते काम होतं. त्यामुळे तिला आम्ही ते इस्त्री करायला बसवलं आहे आणि आम्ही आज जेवणाचं बनवणार आहोत. जसे की मग अशी दाखवलं आमच्याकडे आहे काजू आणि पनीरमध्ये आम्ही टाकणार आहोत काजू. आज पनीरमध्ये पण आम्ही काहीतरी दुसरं एक बनवणार आहोत. ते बघूया सक्सेसफुल होतंय का नाही ग. हो, दुसरं आम्ही पनीरमध्ये असं बनवणार आहोत की काय बोलतात त्यांना, स्टार्टरचं पनीर काय तंदुरी. हां, पनीर तंदूर सारखं असंच काहीतरी करणार ट्राय. आणि बाकीचं मग काय पनीरचं असंच बनवू, ग्रेव्ही वगैरे. तर बघूया आपलं होत आहे का सक्सेसफुल पनीरचं. त्यासाठी आपण ग्रेव्हीसाठी ते कांदा आणि टोमॅटो वगैरे कापून घेऊया. डाळ झालेली आहे, भात फक्त लावायचे. कांदे किती बोलते ना? 2 घे बारीक एकदमची. बस एवढे 2. अजून मोठे घे नसतील तर. तेवढंच आता कुठेच करायचं आहे ना. आता पण कर आणि मग परत. ग्रेव्हीसाठी लागणारा कांदा टोमॅटो आमचं चिरून झालाय आणि इकडे ग्रेव्हीसाठी लागणारा दही फेटून घे. ते पण घेतलेलं आहे. ते कसले मसाले घातले आहेत आणि हे पण आम्ही सेपरेट केलेलं आहे पनीरचं पण. आधी आपण पनीर फ्रूट फ्राय करून घेऊ. ग्रेव्हीसाठी लागणारे वेगळे केलेत आणि असं सांगितले फ्राय करणार त्यासाठी लागणार. त्यात हा कुकर वेगळा कसं मध्ये आवाज करतोय. लसूण पण आमची संपत आली. आता जाऊन आलं पेस्ट घेऊन येते पटकन कारण इथे घरी बनवायचं म्हणजे बेस्ट टाइम जाईल. तरी घेऊन येते मी. रोशनी गेली आहे दुकानात कारण ती विसरली आहे आला लसूण पेस्ट. तोपर्यंत मी करून घेणार आहे पनीर क्यूब फ्राय. आणि काय म्हणतं माहिती आणि आता ना थैनं जात होतं ना. मी म्हटले मी जाऊ काय तर म्हणतात मी इस्त्री करत होते. म्हटलं थांब मी जाते. म्हणता नको काय मी नाही ऐकलं. जाते आम्ही याचं काही केलं आणि मग म्हणतात एवढीच तर आहे एवढीच तर जवळ आहे घाटी चढून जायचं म्हणजे म्हणून टॉन्ट करून गेली. आणि विंडोच्या ताई जाऊन परत म्हणता की एवढं काय त्यात हलकी तर आहे मी. स्वतः ठरवलं तुम्ही. आज मेरा उपवास है. उपवासाची जोरदार तयारी चालू आहे. पनीरची भुर्जी केली पनीरची काय ते केलं जानने. पनीरचं काय ते केलं जानने. एक्सप्रेशन बघा आता तिचे.
काय ग दमली हा काय बोल गबाय मम्मी बघून म्हणे माझ्या लेकीला पाठवतात ना जान किती आणली 2 पॅकेट आणली चालत गेले चालत आले यार लोकांना वाटेल किती लांब गेली तू इथेच गेली होती चढाव किती आहे पण तो मी जात होते ना तूच बोललीस मी जाते करून आणि नंतर मला 4 टोमणे मारले तुझ्या वार भावार कना मराठीचा तुझ्या इकडे पनीरची तयारी चालू आहे वाव फ्राय झालेले पण बरे दिसत आहेत असं खाऊ नाही शकत आपण हे खाऊन मीठ नाही टाकलंय नको चव लागणारच नाही मीठ नाही आहे ना आलू कसं पेस्ट टाकलेली आहे आले थांब इकडे तर आता आम्ही ठेवलेलं आहे पनीरची ग्रेव्ही करायला आणि आता दुसरीकडे आपण पनीर जे आपण फ्राय करून घेणार आहोत त्याची तयारी चालू आहे आपल्या मनानुसार ऍड करायचं जाण जरा बघ 1 चमचा घातला बस फायनली आमची पनीर काजू पनीर तयार झालेला मस्तच वास पण येतात आणि इकडे जर आमची दुसऱ्या ह्याची तयारी चालू आहे तंदुरी करता पनीर तंदुरी ते क्यूब जरा छोटे छोटे आहेत पण बघूया काय होतं काय त्याची वाट लागतात ती अशा प्रकारे आमची इकडे पनीर तंदुरी पण झालेली आहे क्यूब छोटे असल्यामुळे थोडंसं वेगळं वाटतं आणि इकडे ग्रेव्ही पण झालेली आहे तर आता आम्ही करणार आहोत शेव्या जराशा शेव्या राहिलेल्या तर म्हटलं तर जरासं करून घेऊया आपण येवा ज्या जोक सुरुवात पण झाली मस्त असं काजू पनीर आणि इकडे इस्त्री सुद्धा झाली कंबार मोडेपर्यंत जान का लाजता काऊन लाजायलीस पोरी काय ग मस्त झाले काय काजू पनीर तर चला आम्ही आता जेवतो किंवा तुम्ही पण जेवक तर आजचा ब्लॉग आम्ही हयच संपवता तर आजचा दिवस थोडं खासच होतो कारण आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती होती आपल्या महाराष्ट्रात आपण आज सुरक्षितपणे राहत आहोत आपण आपल्या मातीत खंबीरपणे उभी राहू शकता होता फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्यांच्या धैर्यामुळे त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि त्यांचा जो स्वराज्याचा स्वप्न होता त्या स्वप्नामुळे आज आपण सुरक्षित आहोत तर अशा राजांका आमच्या दिगांकडनं मानाचं मुजरा छत्रपती शिवाजी महाराज की जय चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय गुड नाईट